सांगितले आज ते सांगतायत की 80% पदाधिकारी किंवा कार्यकर्ते माझ्यावर आहेत, परंतु त्यांच्याकडे 5% सुद्धा कार्यकर्ते नाहीत। फक्त गावातले 4-2 कार्यकर्ते आहेत। वैयक्तिक स्वार्थ आहे विनोद झगडेंचा, त्या माध्यमातून ते आपल्या शिवसेनेच्या पक्षातून बाहेर पडत आहेत। काही परिणाम पडणार नाही, काही भले भले गेले तेव्हा परिणाम नाही झाला, साधारण चव्हाण गेले तेव्हा परिणाम नाही झाला, तर विनोद झगडेसारखा कार्यकर्ता जाऊन काय परिणाम होणार? पैशासाठी स्वार्थासाठी गेलेले आहेत। आर्थिक बाजू माझी कमी झाली, पक्षाकडून रुपया कमवला आणि पक्षासाठी 25 पैसे खर्च केला असेल, पण 12ने घेऊन चाललेत ते, आता 12ने घेऊन चाललेत। उलटा फायदा झाला आहे त्यांचा, तोटा नाही झाला आहे। आज आर्थिक माझं नुकसान झालं, माझ्याकडे कोण लक्ष देत नाही, असं हेच एवढंच कारण सांगितलं आणि पक्ष सोडला आहे। आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये आमचे माजी तालुका प्रमुख विनोदजी झगडे हे पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या रांगेमध्ये उभे आहेत आणि ते उभे राहिल्याच्या नंतर गावागावात फिरायला लागले, विभागात फिरायला लागले आणि कार्यकर्त्यांना सांगतायत की तुम्ही आता माझ्याबरोबर चला, मी तुमची कामं करू शकतो। परंतु तसं न होता त्याचा प्रत्यक्ष वैयक्तिक स्वार्थ आहे विनोद झगडेंचा, त्या माध्यमातून ते आपल्या शिवसेनेच्या पक्षातून बाहेर पडत आहेत। आणि म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितले आज ते सांगतायत की 80% पदाधिकारी किंवा कार्यकर्ते माझ्यावर आहेत, परंतु त्यांच्याकडे 5% सुद्धा कार्यकर्ते नाहीत। फक्त गावातले 4-2 कार्यकर्ते आहेत, बाकी तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आणि कार्यकारिणी आज आमच्या पक्षाबरोबर आहे। आजच्या उपस्थितीमध्ये समजा हे सर्व पदाधिकारीच आहेत, कोण विभाग प्रमुख आहे, कोण उपशहर प्रमुख आहे, कोण उपतालुका प्रमुख आहेत, आजी माजी पदाधिकारी आहेत। इथे किती परिणाम पडेल पक्षावर? काहीच परिणाम पडणार नाही, काही परिणाम पडणार नाही। काही भले भले गेले तेव्हा परिणाम नाही झाला, साधारण चव्हाण गेले तेव्हा परिणाम नाही झाला, तर विनोद झगडेसारखा कार्यकर्ता जाऊन काय परिणाम होणार? का असेल तो त्याच्या गावामध्ये गावापुरता मर्यादित आहे आणि तिथे सुद्धा आमचे कार्यकर्ते भक्कमनी सक्षम आहेत। पैशासाठी स्वार्थासाठी गेलेले आहेत। आर्थिक बाजू माझी कमी झाली, पक्षाकडून रुपया कमवला आणि पक्षासाठी 25 पैसे खर्च केला असेल, पण 12ने घेऊन चाललेत ते, आता 12ने घेऊन चाललेत। उलटा फायदा झाला आहे त्यांचा, तोटा नाही झाला आहे। आज आर्थिक माझं नुकसान झालं, माझ्याकडे कोण लक्ष देत नाही, असं हेच एवढंच कारण सांगितलं आणि पक्ष सोडला आहे।